चला झाली का भोगीची तयारी? झाली की काय भोगी स्पेशल आज कालचं बघा सगळं शेंग सोलना ना बोरं गाजर वाटाणा पावटा बोंबली घेवड्याच्या शेंगा मिक्स डबल बी हरभरा शेंगदाणे वांग राहिलं वांग घ्याय शेंगदाणे होतो घ्यायचं दिसन फोटो काढायचा छान दिसते बघा वांग वाल घ्या घ्या फोटो असू दे चला त्याच्यामध्ये सांगते फोटो काढा घ्या असा एक फोटो ह्याच्यात चालू व्हिडिओ मध्ये वाटतंय वाटाणे बघा हे बोल ना तर हे वाटाण म्हणजे काय काय केले कांदा तळून घेतलाय शेंगदाणे खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि तीळ वाटायचे आणि आपल्याला फोडणीला पण टाकायचे तर तीळ भाजून घेतले तर पटकन आता वाटा कडे तापाय ठेवली आणि हे बघा वाल आणि बुंबली घेवडा मिक्स दोन प्रकारचे हे पाण्यात ठेवली आता धुवून सगळं घेतल्यात भाज्या स्वच्छ परत एकदा आणि आता वाटून घेते आणि ह्याच्यामध्ये थोडस खडा मसाला वाटायचा आहे धन भाजून घेतलं थोडं लवंग मिरी दालचिनी बर वाटून घेते पहिल्यांदा म्हणजे बारीक होईल चला कशी झाली शेंग सोलण्याची तयारी तुमच्याकडे काय म्हणतात कॅंगाट चाललंय करायचं मिक्स भाजी शेंग सोलना आता काय म्हणायचे तुम्हाला ते म्हणा मला घेते वाटण घ्या वाटून चला वाटणाला काय काय घेतलंय बरं वाटणाला काय वाटण काय कशा कशाचं वाटण आहे झालं की सगळं दाखवलं की आता काय काय आलं लसूण कांदा खोबरं तीळ वाटलं तळलेलं सगळं थोडं शेंगदाणे तळून घातलेलं आणि आपले हा गरम मसाला थोडासा आहे लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला आणि त्याच्यामध्ये आता मस्त आधी सगळ्यात अगोदर काय करायचं तीळ फोडणीला जास्त टाकायचं बरं करपून नाही आणि मसाला टाकून द्यायचं म्हणजे सर्व मसाल्यावरती भाजीची टेस्ट चांगलं गिरवी टाईप मस्त परतून घ्यायचं पातळा पातळा म्हणजे त्याला चांगलं परता परता तेल चांगलं गरम झालेलं असा मसाला चांगला परतून तेवढा गिरवी केल्यानंतर घेतली की झालं चकाचक उद्या सकाळपर्यंत भाजी खायची बर त्यामुळे जास्त भाजी करायला लागते तर उपास सोडायला पण ही भाजी थोडी लागते भाकरी हो करा पटापटा करा चांगलं वाटाणं आता भाजून घेतलेले आपण थोडस तेलामध्ये आलं आणि कसं झालंय मसाला बघा तेल कमी पडलं का त्याला तेल नाही काढलंय तेल मी बाजूला जास्त झालं टाकायचं तेल पाहिजे तसं परत येईल तसं टाकायचं त्या थोडस मीठ टाकायचं त्याच्यात चवीनुसार मीठ त्याला मस्त मसाला परत नाही थोडंसं अजून तेल टाकते थोडं तरी भाजी असली म्हणजे कसे तेल गरम केलं त्यांनी बाजूला काढलेलं जास्त झालं घ्या भाज्या घ्या पटापटा टाकून घ्या पहिल्यांदा वाल टाकतात का टाकते परत काय पण काय बरं टाका वांगे टाकते पाण्यात टाकले ते धुवून सगळे वांगे असं वांग पाण्यात ठेवायला लागतं असं लाल पाणी सुटतं नाही तर त्याला हो वाल पण स्वच्छ चांगली धुवून घ्यायची औषधी मारलेली असते काय करायचं सगळं धुवून घेतं चला द्या पटापटा पटापटा पटा होळ का मिक्स भाजी बघा अशी छान मिक्स करते आता हे मग टाकते कढई तर भरली आता रस्ता तर भरते का नाही काय माहिती भाज्याने कढई भरली भरपूर पाटल्या टाकाव शिजायला परतल्यानंतर टाकायचं त्याला काय परत पातेल्यामध्ये मसाला चांगला परता येत नाही भाज्या पण अशा परता येत नाही द्यावर का त्याला पटापटा पटा परतू घेतलं ना ते भाजीला टेस्ट चांगली येते म्हणजे भाजले गेल्या पाहिजे भाज्या सगळ्या लगेच नाही पाणी वाटायचं उगं काहीतरी टाकून मसाला आहे का नाही झालं की 5-10 मिनिटं झालं की परतू किती परत ती टाकते की पाण्यात शिजायला उशीर व्हायचं आम्हाला डबा व्हायला पाहिजे झालं आपलं शेंग सोलण्याची भाजी बघा आणि भातासोबत यासोबत तुम्हाला लागण असे घट पातळ बघून त्याला आणि जास्त तर रबरबी तर चांगली असती थोडा रस्सा लागतोच ह्याला शिजायला वाटाणा हरभरा टाइम लागतो चला आज प्रत्येकाच्या घरोघरी शेंग सोलण्याची आहे का नाही तर अशा पद्धतीने मी केली भाजी सर्वांना तुम्हाला कशी वाटली भोगीची भाजी नक्की सांगा कमेंट मध्ये सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा
आणि हॅपी संक्रांतीच्या बी शुभेच्छा आजच ऍडव्हान्स मध्ये. बरं बरं. आता संध्याकाळी करायचं तर बघा तिळाच्या वड्या. हो. संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओ येईल कशा करायच्या तिळाच्या वड्या, झटपटीत. पाक नाही करायचा, काय नाही करायचं, 10 मिनिटात वडी. तर कशी झाली शेंग सोलण्याची भाजी नक्की सांगा. खेंगाट कसं झालं. बाय सगळ्यांना.